अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8,97,00,000 रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे। या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत। अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ठेवीदारांनी वारंवार पैसे परत मागूनही संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। गेल्या 6 महिन्यांपासून ठेवीदारांना परतावा देणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत होता। अखेर अनेक तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात हस्तक्षेप करत मोठी कारवाई केली। चौकशीत संस्थेतील कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले। या पतसंस्थेत सुमारे 2,500 ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। नोकरदार, पेन्शनर, कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत ठेवली होती। संस्थेतील एकूण ठेवींची रक्कम 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली। त्यानंतर अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ठेवीदारांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोल्यात 2 तर तेल्हारा येथे 1 शाखा कार्यरत असल्याची माहिती आहे। श्री गजानन पतसंस्था सहकारी पतसंस्था अकोला यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे। या पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। 25 कोटीच्या जवळपास ठेवी अडकलेल्या आहेत। 8,97,00,000 रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे। ठेवीदारांमध्ये आता गेल्या 6 महिन्यापासून त्यांना पैसे परत मिळत नव्हते, परतावे मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी वारंवार निवेदन दिले पण काहीच होत नव्हतं। शेवटी प्रारंभिक चौकशी आणि नंतर पूर्ण चौकशी करून या दोघांना पितापुत्रांना अटक करण्यात आलेली आहे। 2,500 जवळपास ठेवीदार इथं आहेत, यांचे पैसे अडकलेले आहेत। आता यांचा वाली कोण, यांचे पैसे केव्हा मिळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या ठेवीदारांमध्ये कोणी नोकरदार आहे, कोणी व्यवसाय करणारा आहे, काही मजुरी करणाऱ्या महिलासुद्धा आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पूर्ण कमाई या संस्थेमध्ये दिलेली आहे आणि आता याला लॉक लावलेला आहे। आज सुट्टी आहे, परंतु जे पैसे यांचे अपहारामध्ये गेलेले आहेत किंवा अजून काय काय प्रकरणं आहेत, सध्या या संस्थेच्या अकोल्यामध्ये 2 आणि तेल्हारामध्ये असे एकूण 3 शाखा आहेत, ज्यामध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकून राहिलेले आहेत।